इन्व्हेस्टमेंट करत असताना लोक 3 गोष्टींमध्ये अटकतात, ज्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट डिले करतात, टाळतात, पुढे ढकलतात. त्यातली पहिली आहे अनालिसिस पॅरालिसिस. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर ते खूप विचार करतात, याला विचार त्याला विचार, वेळ भेटला तर गुगल सर्च कर, युट्यूबवरती असंख्य व्हिडिओ पहा, पण एवढं करूनही ते निर्णय काही घेत नाहीत. माझा एक मित्र आहे, तो तर गेले 7 वर्ष झालं त्याने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू म्हणून 7 वर्ष लावले आणि एकदा स्टार्ट केली आणि स्टार्ट केल्यानंतर तो म्हणते, अरे भुजंग, खूपच वेळ लावला मी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला. सो अनालिसिस पॅरालिसिस मध्ये म्हणजे तुम्ही खूपच विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी रिस्की आहे, तुम्ही त्यातनं बाहेर यायला पाहिजे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे लोक भीतात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. पर्टिक्युलरली मला हे सांगणं गरजेचं वाटतं की म्युच्युअल फंडमधील इन्व्हेस्टमेंट ही 3 रेग्युलेटरीच्या अंडर आहे. त्यातले पहिलं आहे सेबी, एम्फी आणि आरबीआय. असे 3 रेग्युलेटरी इथं काम करतात. पूर्ण गव्हर्निंग व्यवस्थित आहे, त्यामुळे घाबरायची अजिबात कारण नाहीये. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की लोक इन्व्हेस्टमेंट निर्णय घ्यायचे टाळतात, कारण त्यांना त्यातलं काही माहिती नसते. कोणता निर्णय घ्यायचा, कोणती म्युच्युअल फंड स्कीम घ्यायची, कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं हे माहित नाहीये, त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट टाळतात. काही लोक अशीही आहेत की पोटेन्शियल भरपूर असतंय इन्व्हेस्टमेंट करायचं, म्हणजे 50-60 हजार, 40 हजार, 35 हजार असे इन्व्हेस्टमेंट पर मंथ करण्याचं पोटेन्शियल असते, पण करताना 10, 12 हजार, 15 हजार रुपयांची करतात, ते धाडस करत नाहीत. सो अशा सर्वांना मला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली केली पाहिजे. तुमचे काहीही प्रश्न असतील तुम्ही या नंबरवरती मला संपर्क करा आणि इन्व्हेस्टमेंट जर्नी हा सातत्याने केला पाहिजे, कारण तरच चांगले सुखाचे दिवस येतील. थँक्यू.